नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे आपलं न्यूज मराठी 24/7च्या या खास रिपोर्टमध्ये। तर आजचा आपला विषय आहे मेडिटेशन। आजकाल वाढत्या स्ट्रेसमुळे शरीराबरोबर मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणं खूप महत्त्वाचं झालंय। बऱ्याचदा आपण शरीराची काळजी घेतो, मानसिक आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतो। हल्ली बरेच जण मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायामासोबत मेडिटेशनचाही आधार घेतात। मेडिटेशन केल्याने मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स होतात। पण असे असले तरी आपण किती वेळ मेडिटेशन केले पाहिजे किंवा मेडिटेशन करण्याची योग्य वेळ कोणती आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊयात। तर मेडिटेशन करण्यासाठी योग्य वेळ कोणती? तर अशी ठराविक वेळ काहीच नाहीये। तुमच्या वैयक्तिक आवडीनुसार किंवा तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्ही मेडिटेशन करू शकता। अनेकांना सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन करणं सोयीचं वाटतं, कारण याने दिवसाची सुरुवात उत्तम होते आणि प्रसन्न वाटते। संध्याकाळी कामकाज संपल्यानंतर मेडिटेशन करणेही फायदेशीर ठरू शकते। यामुळे मन शांत होतं आणि दिवसभराचा ताणही कमी होतो। झोपण्याच्या आधी मेडिटेशन केल्याने मन शांत होते आणि चांगली झोपही येते। आता राहिला प्रश्न तो मेडिटेशन किती वेळ करावं हा। तर सुरुवातीला मेडिटेशन जास्त वेळ करू नये। केवळ 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन करणे पुरेसं असतं। जर तुम्हाला दररोज मेडिटेशन करायची सवय असेल तर 30 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मेडिटेशन करणे फायद्याचे ठरेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन नियमित करणं गरजेचं असतं। कमी वेळ असेल तर 10 मिनिटं तरी मेडिटेशन करावं। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7।